इन्फेक्शनचा त्रास हा वरचेवर होत असेल तर पुढचे 4 उपाय नक्की करा। पहिला उपाय, दुर्वांचा रस घ्यायचा आहे आणि तुम्हाला जिथे जळजळ होत असेल तिथे ह्या दुर्वांचा रस लावायचा आहे किंवा त्याचा कल्क करून त्या ठिकाणी लावायचा आहे। दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला चंदनाचं खोड घ्यायचं आहे, ते सहाणेवर उगाळून त्याचं जे गंध तयार होईल ते जिथे तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल तिथे सकाळी आणि दुपारी अशा 2 वेळेस लावायचं आहे। तिसरं म्हणजे आयुर्वेदानुसार ह्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे कृमी किंवा जंत आहे आणि ह्यासाठी तुमच्या आहारामध्ये वावडिंग चूर्णाचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं। चौथं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या शरीरातली उष्णता वाढली असेल आणि ती कमी करण्यासाठी कोथिंबीरीच्या रसाचा वापर तुम्ही करायचा आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, सकाळी उठल्यावर ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे, त्याचा रस झाला की तो सकाळी अनशपोटी प्यायचा आहे की ज्याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला फंगल इन्फेक्शनसाठी योग्य ती ट्रीटमेंट आणि मार्गदर्शन हवं असेल तर जरूर क्लिनिकला भेट द्या।